4 राज्यातील सीमावर्ती भागांमध्ये सीमालगतच्या भागांमध्ये पाकिस्तानकडून अशा पद्धतीने हे भ्याड हल्ले सुरू झाले आहेत। काल ज्या पद्धतीने आता पाकिस्ताननं हे हल्ले केले त्याच पद्धतीने आज सुद्धा केलेले। दरम्यान आता पाकिस्तानला काहीतरी मोठं उत्तर द्यावं लागेल हे मात्र निश्चित आहे। यासाठी बैठकांवर बैठका सुद्धा सुरू झालेल्या आहेत। केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। अगदी काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी परराष्ट्र मंत्रालयाची बैठक झाली। यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते, परराष्ट्र सचिवही उपस्थित होते, यासह संरक्षण सल्लागार अजित डोभाल सुद्धा उपस्थित होते। आणि आता पाकिस्तानचा बिमोड करण्यामध्ये, पाकिस्तानचे नापाक इरादे हाणून पाडण्यामध्ये भारताला मोठं यश जर हवं असेल आणि भारताला पाकिस्तानला चांगलीच जन्माची अद्दल जर घडवायची असेल तर काहीतरी मोठं पाऊल यावेळेस भारतानं उचलणं गरजेचं आहे, अशीच प्रतिक्रिया जनसामान्यांची आहे। आणि आता यावर केंद्र सरकार नक्की काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ज्यावेळेस पहलगाम हल्ला झाला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच जाहीर केलेलं होतं की पूर्ण भारतीय सैन्याला सूट आहे, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता, पाकिस्तानला जसं तसं तुम्ही उत्तर देऊ शकता। त्यामुळे भारतीय सैन्याला तर सूट देण्यात आलेली आहे। याचा आपण पाहतोय नौसेनेची ताकद, वायुसेनेची ताकद आपली वाढलेली आहे। अनेक महत्त्वाच्या यंत्रणा ज्या अतिशय ॲडव्हान्स आहेत त्या आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत आणि त्याद्वारे अगदी चीनी बनावटीचे हे जे एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानकडे आहे, तुर्कीचे हे जे ड्रोन पाकिस्तान वापरतंय, या सर्वांना हाणून पाडण्यामध्ये आपल्याला मोठं यश मिळतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।